पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. रामकृष्ण हरी माऊली. अभंग 12वा. तीर्थव्रत नेम भावविन सिद्धी, वायाची उपाधी करसी जना. भाव बळे आकळे एरविन कळे, करतळे आवळे तैसा हरी. आर्याचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. तर या अभंगात माऊली सांगतात, सर्व लोकांना उद्देशून महाराज म्हणतात, तीर्थव्रत व नित्यनेम ह्यांचे कितीही तुम्ही अनुष्ठान केले तरी श्री हरीवर दृढ विश्वास असल्याशिवाय ती सफल होत नाहीत. तर मग श्री हरीवर विश्वास ठेवण्याचे सोडून ह्या व्यर्थ खटाटोपीत का पडता? हरीची प्राप्ती त्याच्या ठिकाणी असलेल्या शुद्ध व दृढ भावाने होते. वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव दुसऱ्या कोणत्याही साधनाने होत नाही. एक भाव असेल तर तळ हातावरच्या आवळांप्रमाणे श्रीहरी आपल्याला हस्तगत होईल. जसे पाऱ्याचे जमिनीवर पडलेले कण उचलून घेणे फार त्रासाचे असते, त्याप्रमाणे शुद्ध भावाच्या अभावी इतर साधनांनी भगवत प्राप्ती करून घेणे मोठे कष्टाचे आहे. माऊली श्री ज्ञानोबराय म्हणतात, निर्गुण असे जे श्रीहरीचे शुद्ध स्वरूप ते माझ्या श्री गुरु निवृत्ती रायांनी माझ्या हाती संपूर्ण दिले. म्हणजे अभेदत्वाने मला श्रीहरीचे दर्शन घडविले. तर आपण एक एक ओवीप्रमाणे अर्थ समजावून घेऊ. तीर्थव्रत नेम भावविन सिद्धी, वायाची उपाधी करसी जना. प्रेमभाव. माऊली किती कळवळ्याने सांगतात बघा. बाळांनो, नुसतं पंढरपूर, काशी, त्रिवेणी फिरलात, एकादशीचे व्रत केलं, रोजचा नेम केला, पण त्यात जीव नव्हता, प्रेम नव्हतं, विठ्ठलावरचा भाव नव्हता, तर ते सगळं वाया जात. लोक म्हणतील हा मोठा धार्मिक आहे, एवढीच उपाधी मिळेल. देवाला उपाधी नको, त्याला तुमचा भाव हवा. आईला मुलाने यंत्रासारखं आई जीव म्हटलं तर चालेल का? त्यात प्रेम हवं. तसा देवाला तुमचा अर्थभाव हवा. भाव बळे आकळे एरविना कळे, करतळे आवळे तैसा हरी. हाच हरी कसा भेटतो? तो मोठ्या पैशाने नाही, मोठ्या संस्कृत श्लोकाने नाही, तो फक्त एका गोष्टीने भेटतो, भावबळाने. भाव असेल तर तो अगदी तुमच्या तळहातावरच्या आवळ्यासारखा आहे. आवळा हातावर घेतला की कसा एकदम स्पष्ट दिसतो, लपत नाही, तसा भावाने भरलेला भक्ताच्या हृदयात विठ्ठल स्पष्ट दिसतो. आणि भाव नसेल तर तो बाजूलाच उभा असला तरी कळत नाही. जसं डोळ्यावर पट्टी असताना हातातली वस्तू दिसत नाही. म्हणून माऊली सांगतात, भांडण करू नका, फक्त भाव वाढवा, हरी आपोआप जवळ येईल. पार्याचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. प्रेम. माऊली केवढा गोड दृष्टांत देतात. जमिनीवर पारा सांडला तर त्याचे छोटे छोटे गोळे होतात. ते गोळा करायला किती त्रास. हात लावला की निसटतो, पुन्हा पळतो, खूप यत्न करावे लागतात. तसं नाम सोडून तुम्ही योगाने, यागाने, तपाने देवाला पकडायचा प्रयत्न कराल तर तो पाऱ्यासारखा निसटून जाईल.
खूप कष्ट होती, पण हरिनाम ते पाऱ्याला चुंबक लावल्यासारखं आहे. सहज सोपं प्रेमाने सगळं पार एकत्र येतं. नामाने हरी सहज आकळतो. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, विधेले संपूर्ण माझ्या हाती. शेवटी माऊली आपल्या गुरूंचे नाव घेतात. माझे सद्गुरू निवृत्तीनाथ, जे स्वतः निर्गुण स्वरूप आहेत, त्यांनी कृपा करून हा सगळा भावाचा ठेवा माझ्या हातात दिला. मला काही वेगळं करावं लागलं नाही. फक्त गुरूंनी दिलेलं नाम मी प्रेमाने धरलं. माऊली आपल्यालाही सांगतात, तुम्हीही गुरूंनी दिलेलं, संतांनी दिलेलं हे नाम प्रेमाने धरा, तुमचंही काम होईल. तर माऊली, पुन्हा भेटू पुढील 13व्या अभंगात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.